नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेकतर्फे आपणा सर्वांचं स्वागत. काल दिनांक 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षापासूनची कोविडची सर्व परिस्थिती, त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटका, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती या बजेटकडे आपल्या सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. कालपासून आपण बजेटबद्दल अनेक तज्ज्ञांची मतं वेगवेगळ्या चर्चांमधून, लेखांमधून समजून घेतली असतीलच. पण प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेमधल्या वेगवेगळ्या सेक्टर्समधले लोक, वेगवेगळे दिग्गज, तज्ज्ञ जे प्रत्यक्ष त्यात काम करत आहेत, ते लोक या बजेटबद्दल काय म्हणतात ते जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि तोच प्रयत्न आपण एक्सपर्ट ओपिनियन या व्हिडिओ मालिकेतून करणार आहोत. आजच्या चर्चेत उपस्थित आहेत राजपथ इन्फ्राकॉन या कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम, TJSB अर्थात ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पत्की आणि संरक्षण आणि सामरिक शास्त्राचे अभ्यासक डॉक्टर श्रीकांत परांजपे. मी सर्वप्रथम या चर्चेसाठी आमंत्रित करतोय राजपथ इन्फ्राचे जगदीश कदम यांना. नमस्कार. आज केंद्र शासनाच्या वतीने आपल्या या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये बऱ्याच बाबींचा उल्लेख त्यांनी केला होता. त्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी त्यांनी या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्याबद्दल जर बोलायचं झालं तर या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या वर्षीचा कोविड-19चा जो काही इफेक्ट होता त्याच्या बॅकग्राऊंडवरती आर्थिक निधीची उपलब्धता या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. खरं तर मी या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये काम करतो आणि काम करत असताना असं मला वाटलं होतं की या सगळ्या कोविडच्या बॅकग्राऊंडवरती या वर्षीच्या अर्थसंकल्पाची स्थिती काय असेल, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी कुठनं पैसा उभा करतील. कारण असं आहे की आपला भारत देश आणि त्याचा सर्वांगीण जर विचार केला तर इथे सर्वसामान्य लोकांना जर खरंच रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर 2 क्षेत्र डोळ्यासमोर येतात. कारण आपला शेतीप्रधान देश असल्यामुळे सर्वात जास्त रोजगार या शेती क्षेत्रातनं उपलब्ध होतो आणि 2 नंबरचा रोजगार हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या कामांमधनं उपलब्ध होतो. आणि या दोन्ही क्षेत्रांमध्ये या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आढळून येते. अर्थसंकल्पामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये अगदी बोलायचं झालं तर ती रोड इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ज्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टसाठी या पुढील वर्षाकरता 1,18,000 कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केलेली आहे. त्याबरोबरच त्यांनी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूटची फॉर्मेशन करायचं ठरवलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा केंद्र शासन बॉरोईंग करून या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये आणणार आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सना सुद्धा या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीची संधी या बजेटमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. याचा परिणाम असा होईल की या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये या मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र शासनाने जर ही आर्थिक तरतूद केली आहे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं निघतील, ज्यामुळे रोजगार उपलब्ध होईल. आणि फक्त रोजगारच नाही तर या रोजगाराबरोबर ती इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्र म्हणजे बेसिक इंडस्ट्री आहे. मग त्याच्यासाठी लागणारे स्टील इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, या बेसिक इंडस्ट्री सुद्धा चालायला लागतील. आणि त्या बेसिक इंडस्ट्री एकदा हलायला लागल्या, त्यांनी जोर धरला तर त्याच्यामध्ये सुद्धा रोजगाराची संधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते आहे.
याचा दुसरा एक परिणाम असा होईल की जर सेंट्रल गव्हर्नमेंट या पद्धतीने हे पैसे या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये टाकायला लागली तर त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या असतील, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतील, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असतील, सिमेंट, स्टील या अनुषंगिक कंपन्यांचे टर्नओव्हर्स वाढले तर त्याच्यातनंच परत टॅक्स, जीएसटी याच्या माध्यमातून हा पैसा परत सरकारकडेच रोल होणार आहे. पण त्याच्याबरोबरती हे होताना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध झाल्यामुळे कोविडच्या या मागच्या वर्षीच्या बॅकग्राऊंडवरती ज्या काही नोकऱ्या लोकांच्या गेलेल्या होत्या, जी काही नकारात्मक परिस्थिती या आजच्या सर्व समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्या नकारात्मक परिस्थितीवरती मात करून सकारात्मक एक चांगला संदेश या निमित्ताने केंद्र शासनाने दिलेला आपल्याला इथे आढळतो. आणि म्हणून मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये भारतमाला परियोजनेच्या अंतर्गत सुद्धा जवळपास 5 लाख कोटींपेक्षाही जास्त आर्थिक तरतूद केंद्र शासन या पुढच्या काळामध्ये करणार आहे. इतका मोठा पैसा या रोड सेक्टरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आला. केवळ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोड सेक्टरच नाही तर त्याबरोबर रेल्वेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद होते आहे, एव्हिएशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद होते आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम येत्या 1-1.5 वर्षांमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने दिसायला लागेल की हा कोविडचा इफेक्ट जो आहे तो कोविडचा इफेक्ट पूर्णतः संपून एक आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी हे एक अतिशय उत्तम पाऊल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून आपल्या या भारत सरकारने, माननीय प्रधानमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी टाकलेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे येणाऱ्या या इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये जशा बाकीच्या क्षेत्रांबाबतीत आहे त्यापेक्षाही चांगल्या संधी या इथून पुढच्या नजीकच्या काळामध्ये उपलब्ध होणार आहेत असं मला वाटतं. यानंतर आपण जाऊयात ठाणे जनता सहकारी बँकेचे अर्थात TJSBचे अध्यक्ष विवेक पत्की यांच्याकडे. आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प आज आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी भारतीय संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच पेपरलेस पद्धतीने सादर केला. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये बँकांचा हा खूप मोठा सहभाग असतो. त्यामुळे बँकांना अफेक्ट करणाऱ्या आजच्या अर्थसंकल्पातील ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्याबद्दल संवाद साधायला मला नक्कीच आवडेल. अनुत्पादित कर्ज किंवा NPAs हा बँकांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाची व्याप्ती कोविड-19 नंतर खूपच वाढलेली आहे. नुकत्याच पब्लिश झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्टमध्ये NPAचं हे प्रमाण, ग्रॉस NPAचं प्रमाण हे 13.5% जाऊ शकतं 31 मार्च 2021च्या बँकांच्या बॅलन्स शीटमध्ये, अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये हे प्रमाण 14.80% इतक्या वरसुद्धा जाऊ शकतं अशी पण भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्या बँकांच्या बुक्समधील हे जे बॅड ॲसेट्स आहेत किंवा NPAs आहेत याचं बँकांनी करायचं काय? कारण हे अनप्रोडक्टिव्ह ॲसेट्स आहेत किंवा त्याच्यामुळे त्यांना प्रॉडक्टिव्ह करण्यासाठी बँकांना हे ॲसेट्स कुणाला तरी विकावे लागतील आणि खरेदी करण्यासाठी एका बॅड बँकेची गरज आहे. आणि ही अशा प्रकारची बॅड बँक तयार करावी असा विचार सरकारमध्ये बरेच दिवस चालू होता आणि त्या दृष्टीने आज सरकारने एक मोठं आणि ठोस पाऊल उचललेलं आहे असं मला वाटतं. ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी किंवा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी यांचं हे संयोजन असेल. ही बॅड बँक बँकांच्या बुक्समधील बॅड ॲसेट्स विकत घेईल, त्यांचं एकत्रीकरण करेल. ते एकत्रीकरण केल्यामुळं त्याचं व्यवस्थापन हे सोपं होईल आणि अशा प्रकारे एकत्रित केलेले ॲसेट्स हे ट्रान्सपरंटली अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड्स किंवा AIFs किंवा इतर गुंतवणूकदारांना विकले जातील. ही प्रोसेस ट्रान्सपरंट असेल आणि त्यामुळे या बॅड ॲसेट्सचं व्हॅल्यू डिस्कव्हरी मेकॅनिझम जे आहे ते सुद्धा आपोआप एस्टॅब्लिश होईल आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये बँकांच्या अनप्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट्स ह्या प्रॉडक्टिव्ह होतील. त्या दृष्टीने बॅड बँक हे सरकारने उचललेलं एक मोठं आणि महत्त्वाचं आणि चांगलं पाऊल आहे असं मी म्हणेन. दुसरा बँकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे कॅपिटल ॲडिक्वसी.
बँकांना कॅपिटलायझेशनची गरज आहे अशा प्रकारची चर्चा आपण कित्येक दिवस कित्येक वर्ष ऐकत आहोत. त्या दृष्टीने आज सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये 20,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. सध्या आदरणीय सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशामुळे बँकांना नवीन NPA जाहीर करण्यापासून प्रतिबंध करण्यात आलेला आहे. याला आपण म्हणू ज्युडिशियल स्टँडस्टिल. या ज्युडिशियल स्टँडस्टिलमुळे काय होतं आहे की बँकांचे खरे NPA किती आहेत ही फिगर आज कुणालाच माहीत नाही. आणि ही फिगर माहीत नसताना 20,000 कोटी रुपयांची जी तरतूद करण्यात आलेली आहे ही जास्त आहे, कमी आहे की बरोबर आहे याबद्दल कोणतंही भाष्य करणं हे मला वाटतं धाडसाचं ठरेल. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बँकांमधील ठेवींना एक विम्याचं कवच अवेलेबल असतं. ते पूर्वी 1 लाखापर्यंत होतं, जे गेल्या वर्षी 5 लाखापर्यंत वाढवण्यात आलं. आणि त्यासाठी DICGC ॲक्ट 1961 काही बदल करण्याची गरज आहे. हे बदल करणारं विधेयक जे आहे ते आज अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सर्वांना ग्वाही दिलेली आहे, अश्युरन्स दिलेलं आहे की हे विधेयक याच संसदेच्या अधिवेशनात आणण्यात येईल. आणि त्यामुळे काय होणार आहे की टेम्पररीली अडचणीत आलेल्या बँका म्हणजे ज्यांची लिक्विडिटी टेम्पररीली सुद्धा अफेक्ट झालेली आहे अशा बँकांच्या ठेवीदारांना सुद्धा ॲटलिस्ट विम्याच्या रकमेपर्यंत म्हणजे 5 लाखापर्यंतची विड्रॉवल्स करणं हे सोपं होणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा याच्यातला मुद्दा असा आहे की हे जे नवीन विधेयक येणार आहे हे सध्या अडचणीत असलेल्या बँकांना सुद्धा ॲप्लिकेबल असणार आहे. आणि त्यामुळे PMC बँकेसारखे जे बँका आहेत की ज्याचे ठेवीदार आज त्यांचे स्वतःचेच पैसे विड्रॉ करण्यासाठी वणवण भटकत आहेत तर त्यांना याच्यातून एक मोठा दिलासा मिळणार आहे. त्याच्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे NBFCs किंवा आता क्रेडिट डिसिप्लिन आणावं या उद्देशातून सरकारने एक दुसरी महत्त्वाची स्टेप उचललेली आहे की पूर्वी आतापर्यंत NBFCsना 50 लाखाच्या वरच्या कर्जांसाठीच सरफेसिंग ॲक्ट खाली ॲक्शन घेता येत होती. तर ती 50 लाखाची मर्यादा सरकारने आता कमी करून 20 लाखापर्यंत आणलेली आहे. त्याच्यामुळे 20 लाखाच्या वरच्या कर्जांसाठी सुद्धा NBFCsना सरफेसिंग ॲक्ट खाली ॲक्शन घेणं हे सहज शक्य होणार आहे. नंतर शेतकी जी कर्ज आहेत की ज्याच्यामध्ये पूर्वी आतापर्यंत 25% मार्जिनची रिक्वायरमेंट होती. म्हणजे काय तर शेतकऱ्यांनी 25 रुपये आणले तर बँका त्यांना 75 रुपये लोन द्यायचे. आता हे 25% मार्जिनची रिक्वायरमेंट आता शिथिल करून ती 15% खाली आणावी अशा प्रकारचं प्रपोजल या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेलं आहे. या सर्व प्रोव्हिजन्स ज्या आहेत या सर्व बँकांना NBFCsना ॲप्लिकेबल आहेत. त्याच्यामुळे सहकारी बँकांसाठी काही स्पेसिफिक प्रोव्हिजन्स आणल्यात का तर या प्रश्नाचं उत्तर कदाचित नाही असं असेल. पण याचं कारण असं असू शकतं की सप्टेंबर महिन्यामध्येच बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये सरकारने काही महत्त्वाचे आणि बदल घडवून आणले की ज्यामुळे सहकारी बँकांचं नियंत्रण हे पूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे देण्यात आलेलं आहे. आणि हे बदल नुकतेच घडवून आणल्यामुळे आता नवीन बदल फेब्रुवारीमध्ये सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सादर केलेले नाही. तर आता याचं कन्क्लुजन जर करायचं म्हटलं तरी एक बँकर म्हणून मी असं म्हणेन की सरकारने बँकांच्या सर्व प्रश्नांना म्हणजे NPAs, कॅपिटलायझेशनची रिक्वायरमेंट, त्याच्यानंतर अडचणीत आलेल्या बँका आणि त्यांचे ठेवीदार या सर्व प्रश्नांना हात घातलेला आहे. आणि त्यामुळे हे बजेट हे एक स्वागतार्ह स्टेप आहे असं मी म्हणेन आणि माझं बोलणं संपवेल. आणि सर्वात शेवटी मी जातोय संरक्षण आणि सामरिक शास्त्राचे अभ्यासक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत परांजपे यांच्याकडे. आत्ता नुकतंच 1 फेब्रुवारी रोजी अंदाजपत्रक जाहीर झालं. ह्या अंदाजपत्रकामध्ये संरक्षणासाठी म्हणून जो काही खर्च जो काही अंदाज दिलेला आहे तो मागच्या वर्षी जो काही दिला होता तो ह्याची तुलना जर आपण केली तर त्यातनं आपल्याला काय दिसतं. त्याचबरोबर संरक्षण खर्चाच्या संदर्भात काही महत्त्वाचे विचार मांडण्याची जी काही गरज आहे ह्यावर मला काही भाष्य करायचं आहे. जेव्हा आपण संरक्षण खर्चाबद्दल बोलतो तेव्हा आपण प्रामुख्याने राष्ट्राच्या सुरक्षिततेबद्दल बोलत असतो. राष्ट्राच्या सुरक्षिततेबद्दल बोलत असताना आणि संरक्षण खर्च किती असावा हा जेव्हा आपण प्रश्न विचारतो
तेव्हा आपण काही निर्णायक घटकांचा विचार करतो. कशा अर्थाने? तर राष्ट्रासमोर असलेली सुरक्षाविषयक आव्हाने हा एक भाग आहे. आता भारतासमोर जर का बघितलं तर अगदी तात्कालिक स्वरूपात विचार केला तर चीन किंवा पाकिस्तान ही आव्हानं आहेत. त्या पलीकडे जाऊन प्रादेशिक पातळीवरची आव्हानं आहेत. त्या पलीकडे जाऊन जागतिक पातळीची आव्हानं आहेत. काही आव्हानं विशेषतः ही अत्यंत डायरेक्ट स्वरूपाची आहेत. जी आव्हानं आपण आपल्या शेजारी राष्ट्रांबद्दल बोलू अशी आव्हानं ही डायरेक्ट स्वरूपाची असू शकतात. काही आव्हानं ही इनडायरेक्ट स्वरूपाची असतात की जी प्रादेशिक किंवा जागतिक पातळीवरती आपल्याला जाणवतात. ही आव्हानं हा एक भाग आहे. त्याचबरोबर एकूण सेना दलामध्ये जे काय आधुनिकीकरण केलं जातं, वेगवेगळी इक्विपमेंट असते, नवीन इक्विपमेंट येत असते, नवीन संकल्पना येत असतात, त्या संदर्भात जे काही आधुनिकीकरण केलं जातं त्याचा खर्च असतो. अंतर्गत सुरक्षेचा खर्च असतो. एकूण सेना दलाला लागणारा पगार, पेन्शन हा खर्च असतो. हा महसुली खर्च असतो. मुद्दा असा आहे की संरक्षण खर्च म्हटलं की दोन्ही भांडवली आणि महसुली खर्च या दोघांचा विचार करावा लागतो. महसुली खर्च हा तसा रेग्युलर बेसिसवरती सॅलरी असेल, पेन्शन असेल, रेग्युलर मेंटेनन्स असेल अशा स्वरूपाचा असतो. भांडवली खर्च हा एस्टॅब्लिशमेंटचा असतो. त्याच्यामध्ये इक्विपमेंट असेल नवीन घेणारी, नवीन तळ निर्माण करायचे, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचे, हा सगळा भांडवली खर्च असतो. याचा एकत्रितपणे विचार करावा लागतो आणि संरक्षणासाठी आपल्याला किती खर्च करायचा आहे हे ठरवावं लागतं. भारताबद्दल स्पेसिफिकली जर का बोलायचं झालं तर अलीकडच्या काळात भारतासमोर जी काही महत्त्वाची आव्हानं आहेत, अगदी तात्कालिक स्वरूपाची आव्हानं आहेत, त्याच्यामध्ये चीन हे एक अतिशय महत्त्वाचं आव्हान आहे की ज्यासाठी भारताने बऱ्यापैकी खर्च केलेला आहे. मग त्याच्यामध्ये नवीन इक्विपमेंट असेल, अतिशय उंचावरती बर्फाळ प्रदेशात वापरता येणारी इक्विपमेंट असेल, त्यास तिथे लागणारे कापड असेल, कापड चोपड असेल, तिथे सैन्य दलाला लागणारे जे काही सेवा पुरवठा योजना असतील त्या असतील. हा तात्कालिक स्वरूपाचा झाला. पाकिस्तानबरोबरचे चीनचे संबंध आणि पाकिस्तानकडनं येणाऱ्या घुसखोरीचे प्रश्न हाही तात्कालिक झाला. गेल्या वर्षभरात त्यासाठी बराच खर्च भारताने केलेला आहे, करण्याची गरज पण आहे. आता ह्याच्या पलीकडे जाऊन जर आपण बघितलं तर भारताने सैन्य दलाचं पुनर्रचना करण्याची योजना ही आखलेली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ही एक नवीन पद निर्माण केलं आहे. त्याच्या मागची संकल्पना अशी आहे की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स हे जे 3 सेना दले आहेत त्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. जॉईंटनेस ही जी संकल्पना आहे, एकत्रितपणे काम केलं पाहिजे. त्यासाठी जे काही रिव्हिजन करायचं आहे, त्यासाठी जी काही पुनर्रचना करायची ही प्रोसेस आता सुरू आहे. त्यासाठी देखील खर्च लागणार आहे, कारण तिथे एकत्रितपणे काम करायचं, त्याच्यामुळे ट्रेनिंग आलं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे. हे सगळे विचार जर का आपण केले आणि संरक्षण खर्चाबद्दल बोललो तर मागील वर्षी जर का आपण बघितलं तर मागच्या वर्षी साधारणतः 4,71,000 कोटी असं बजेट होतं. त्याच्यामध्ये बराचसा खर्च हा पेन्शन आणि 1 रँक 1 पेन्शन ह्या योजनेखाली पेन्शन आणि तत्सम गोष्टींकडे गेले. आवश्यक खर्च होता, तो टाळता येत नाही. ह्या वर्षी जो काही खर्च आता मांडलेला आहे तो आहे 4.78 लाख कोटी एवढा आहे. ह्याच्यामध्ये पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी येतात. ह्या खर्चाचा जेव्हा आपण विचार करतो
तेव्हा एक दोन गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. एक म्हणजे हा खर्च भारताच्या साधारणपणे GDPच्या किती टक्के असतो. मागच्या एक 10 वर्षाचा अनुभव जर का आपण बघितला तर हा खर्च भारताच्या GDPच्या साधारणपणे 2.1% एवढा असतो. हा किमान 2.5% तरी असावा अशी अपेक्षा आहे. जागतिक पातळीवरती त्याला एक प्रकारची मान्यता आहे. याचा अर्थ आपण खर्च फार कमी करतो. तसंच जर का मागील काही वर्षाचा जर का आढावा घेतला तर असं दिसतं की संरक्षण खर्चामध्ये वाढ ही साधारणपणे अगदी ॲव्हरेज बघितली तर 9% दरवर्षी होते. ही 9% वाढ ही बेसिकली इन्फ्लेशनला धरून होते आणि त्याचबरोबर जो काही वाढीव खर्च असतो त्याला धरून होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने नवीन कुठल्याही गोष्टी करायच्या झाल्या, आधुनिकीकरण करायचं झालं तर त्या खर्चावरती मर्यादा हे येणारच. ह्या वर्षी जे काही आपल्याला जो काही दिलेला आहे खर्च, तो खर्च जर आपण बघितला म्हणजे ते जो काही अंदाजपत्रक जे काही दिलेलं आहे, ते जे काही बजेटचं आपण बघितलं तर माझ्या मते कुठेतरी लष्कराचा अपेक्षाभंग झालेला दिसतो. कारण प्रत्यक्षात वाढ ही तशी खऱ्या अर्थाने नाही आहे. जी वाढ आहे ही बरीचशी इन्फ्लेशन खाऊन जाणार आहे. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला कुठेतरी खीळ बसेल ही भीती आहे. ह्या वर्षी जो काही खर्च त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 1.35 लाख कोटी हा भांडवली खर्चासाठी दिलेला आहे. मागच्या वर्षी ती 1.13 लाख कोटी अशी होती. आपल्याकडे आपण जर नौदल बघितलं, वायुदल बघितलं तर त्याची मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. मग त्यात नवीन सबमरीन्स असतील, नवीन विमानं असतील. त्याचबरोबर जर का आपण आर्मीकडे बघितलं तर सीमेवरती नवीन प्रकारे आपल्याला तैनात करण्याच्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करणं गरजेचं आहे. तिथे तळ निर्माण करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. अशा स्वरूपाच्या भांडवली खर्च ह्या एवढ्या बजेटमध्ये जमेल का ही एक भीती आहे. त्यामुळे खरा फटका कुठे बसेल म्हणजे जी काही तरतूद आहे ती कदाचित पुढे रिवाइज्ड एस्टिमेट्समध्ये पुरवठा मागणी पत्र जे काही असतं त्याच्यात थोडेसे बदल होतील गरजेनुसार. परंतु खरा जो अपेक्षाभंग जो मी म्हणतो तो कुठे बसेल तर आधुनिकीकरणाला कुठेतरी खीळ बसेल. त्याच्यावरती काही मर्यादा येतील. रिस्ट्रक्चरिंग जे चाललेलं आहे विशेषतः जॉईंटनेसच्या चौकटीत त्याच्यावरती कदाचित काही मर्यादा येतील. आणि त्याचबरोबर ह्या एकूण प्रक्रियेला म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या प्रोक्युरमेंटच्या दृष्टीने लागणाऱ्या प्रक्रियेला काही प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता आहे. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा ही महत्त्वाची आहे असं जेव्हा म्हणतो आणि त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा त्या दृष्टिकोनात तिथे कुठेतरी खर्च करण्याची तयारी देखील आपण दाखवली पाहिजे. एकूण जर जागतिक व्यवस्था बघितली, जागतिक पातळीवर जर का आपण इतर राष्ट्रांशी जर का तुलना केली, GDPच्या चौकटीत तुलना केली तर किंवा पर्सेंटेज ऑफ टोटल एक्सपेंडिचरच्या चौकटीत तुलना केली तर भारताचा खर्च हा अत्यंत मर्यादित आहे हे जाणवतं. त्यामुळे आत्ताच्या बजेटबद्दल जर बोलायचं झालं तर असंच म्हणावं लागेल की विशेषतः तात्कालिक स्वरूपाच्या समस्यांना डोळ्यासमोर ठेवून अशी अपेक्षा होती की कुठेतरी बजेटमध्ये काही जास्ती दिलं जाईल. ते दिलेलं वाटत नाही. आधुनिकीकरणाच्या प्रक्रिया ही लाँग टर्म आहे, तात्कालिक स्वरूपाची नाही आहे. त्या लाँग टर्म प्रक्रियेसाठी देखील तरतुदी करण्याची गरज असते. त्याच्यावरती देखील मर्यादा येण्याची शक्यता आहे. म्हणून
किमान निदान माझ्या मते तरी इथे कुठेतरी अपेक्षाभंग झालेला आहे. आपण त्याच्यातून काहीतरी मार्ग काढू हे आपण नेहमीच म्हणतो, परंतु राष्ट्रीय सुरक्षासारख्या एका महत्त्वाच्या घटकाकडे बघताना जरा व्यापक दृष्टिकोनातून आपण बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. थँक्यू. प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती, साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.